ही आहे मुंबईच्या राजाची ट्रॉली आतमध्ये. तुम्ही बघू शकता लालबागच्या राजाची समोर इथे ट्रॉली बाहेरच आहे आणि आपण सांताक्रूजच्या महाराजाची ट्रॉली बघायला भेटते. पाठच्या साईडला 3 ट्रॉली आहेत. धारावीचा महासम्राट जो की परेलचा विघ्नहर्ता जो की घरती गल्लीवाला आहे. मुंबईचा स्वामी. मित्रांनो 7 तारखेला आपल्या 2 आगमन आहे आणि बोला गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मन्नू ब्लॉग्स मध्ये. तर मित्रांनो आज तारीख आहे 5 ऑगस्ट 2026 आणि आज आपण चाललोय परेल वर्कशॉप मध्ये किंवा गणेश अंकुल वर्कशॉप मध्ये घरगुती बाप्पाचे गणपती बाप्पा बघायला, जे की आपल्या घरासाठी पण गणपती बाप्पा बघणार आहे तिकडेच. सो खूप सुंदर सुंदर मूर्ती बघायला भेटणार आहे. तर चला जाऊया फटाफट आणि तिकडे जाऊन पोहोचूया आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आता आपल्याला इथे सांताक्रूजच्या महाराजाची ट्रॉली बघायला भेटते, जो की परेल वर्कशॉपच्या गेटच्या बाहेर नाही, परेल वर्कशॉपच्या बाहेर आहे. आणि आता आपण इकडनं जाऊया. आपण आता परेल वर्कशॉपच्या गल्लीत आहे, जिथून आपण लेफ्ट मारून बाहेर निघणार कॉलनीकडे. सो इथून आपण जाऊया आता परेल वर्कशॉपच्या इकडे आणि आतमध्ये जाऊन बघूया काय अपडेट बघायला आपल्याला भेटतंय. सो चला जाऊया. आणि मी तर खूप एक्सायटेड आहे जेव्हा आगमन आपलं मुंबईचं चालू होणार आहे तेव्हा. तो जाऊया आता आतमध्ये आणि तिकडे जाऊन. तर मित्रांनो आता आपण आलोय परेल वर्कशॉपच्या इकडे आणि इकडे तुम्हाला बघायला भेटणार 9 तारखेला आहे परेलचा विघ्नहर्ताचं आगमन. सो आता आतमध्ये आपण एंट्री करूया आणि बघूया. आणि आपण त्या दिवशी या साईडला उभे होतो आगमनच्या टायमा, पूर्ण रोड भरलेला होता, जे की आता रोड खाली आहे. सो या सॅटर्डेला परत एकदा आपल्याला काहीतरी बघायला भेटणार आहे. आपण तुम्हाला अपडेट देऊ. पुढे जाऊया आणि आता आतमध्ये जाऊया, आतमध्ये एंटर करूया. सो मित्रांनो आता आपण आलो ईश्वर आर्ट्स मध्ये आणि इकडे खूप सुंदर सुंदरसे गणपती बाप्पाची मूर्ती आहे, जे की आपण तुम्हाला लास्ट टाइम दाखवलेलं, जे की इकडे तुम्ही बघू शकतात. अशा काही प्रकारचे आता मूर्ती आहे सुंदर सुंदरसे ठेवलेले. सो आता आपण एक एक करून पूर्ण सिनेमॅटिक टाकतो, तर सिनेमॅटिक तुम्ही बघत जावा. कारण आता सगळे मूर्ती तर प्लॅस्टिकने पूर्ण ढाकलेले आहेत, तर जास्त मला नाही वाटत की दाखवता येणार. जे मूर्ती असणार आहे नवीन ते आपण तुम्हाला दाखवू. तर चल जाऊया. आणि इकडे आपला हरिओम बाय पण भेटलेला आहे. और काय बोलतो, नमस्कार, जय श्रीराम. तर आता आपण इकडे हे करूया आणि सिनेमॅटिक टाकत जाऊया. तर बघत जाऊ आता. इकडं मित्रांनो लालबागची राजाची मूर्ती आहे, जे की तुम्ही इकडे बघू शकतात. ही फुल साईज आहे, ही मीडियम मध्ये आहे आणि त्याची छोटीवाली आहे. आणि इकडे तुम्हाला छोटे छोटे गणपती बाप्पाच्या मूर्ती भेटणार आहे, जे की खूप सुंदर सुंदरशी मूर्ती बनवली आहे. ह्याच्या पाठी बघू शकता तुम्ही शेषनाग लावलेला आणि बाप्पाचे डोले खूप सुंदर दिसत आहे, जे इकडे तुम्ही बघू शकता. आता सध्या प्लॅस्टिकने ढाकलेलं आहे. सो इकडे पण मूर्ती आहे आणि हा प्रकारची आता इकडे मूर्ती आहे. सो आता आपण जाऊया दुसरीकडे. तर मित्रांनो आता आपण चाललोय अरुणदादा बक्षेच्या वर्कशॉपकडे. तो परेल वर्कशॉपमध्ये आपण अपडेट बघितलं, जो की अपडेट तर जास्त काय होता नाही, पण गणपती बाप्पाचे गणपती आपण बघितले तिकडे. खूप सुंदर सुंदरशी मूर्ती होती. स्वतः पण जाऊया आणि तिकडे जाऊन अरुणदादा इकडे भेटूया. आणि तिकडे आपल्यासोबत आलेले संजय हरिओम बाई पण आपल्यासोबत आणि इकडे चिल्लर पाटी पण आहे, जे की तुम्ही इथे बघू शकता. दादा पण जाऊया आणि बोला गणपती बाप्पा मोरया. चला जाऊया. आता आपण पोहोचलोय अरुंधते सरच्या वर्कशॉपच्या इकडे बाहेरच मैदानवरती आता. आणि इकडे तुम्ही बघू शकता पाठच्या साईडला 3 ट्रॉली आहेत. सो आता आपण जाऊया आणि एक एक ट्रॉलीचं तुम्हाला नाव सांगूया की काय काय आहे ते. आणि यावेळीचा जल्लोष तर वेगळाच असणार आहे. 2026चा जेव्हा इकडनं पहिलं आगमन असणार आहे ना, तेव्हा खूप मजा येणार आहे. तुम्ही पण नक्की आगमनला. आणि 7 तारखेला पण आगमन आहे, आपण तुम्हाला सांगू ते. 7 तारखेला 8 तारखेला पण आहे आणि 9 तारखेला संडेला पण खूप मजा येणार आहे. सो आता आपण जाऊया आणि अरुणदादाचे बाहेरचा ट्रॉली बघूया आणि आतमध्ये काय काम आहे
ते कसं काय ते आपण तुम्हाला सांगूया. तर चला जाऊया आणि बोलूया गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, आपल्या फर्स्ट ट्रॉली इथे बघायला भेटते धारावीचा महासम्राट, जो की इकडे आता पाणी पूर्ण चिखलमध्ये आता पूर्ण एकदम अटकलेली आहे ट्रॉली. आणि इकडे आपल्याला बघायला भेटते परेलचा विघ्नहर्ता, जो की घरती गल्लीवाला आहे. आणि तिकडे आहे मुंबईचा स्वामी, जो की खूप मोठी ट्रॉली आहे, 360 वाली ट्रॉली आहे. सो आता हा धारावीचा सम्राट जेव्हा आगमन असणार इकडनं, तेव्हा आपण तुम्हाला नक्की सांगणार आहे. आणि धारावीच्या सम्राट आपण लास्ट टाइम धारावीला पण गेलेलो, जो की तुम्ही लोकांनी बघितलं असणार. सो धारावीच्या यावर्षी पण आपण पूर्ण जेवढे पण गणपती बाप्पा असणार आहे तेवढे आपण कव्हर करणार आहे आपल्या ब्लॉग मध्ये. सो खूप मजा येणार आहे. धारावीचे पण जेव्हा धारावीचा सुट्टी करतात तेव्हा आगमन पण 15 ऑगस्टला आहे. आणि त्यानंतर आहे मोरयाचं आगमन, जो की धारावीचा मोरया आहे 16 ऑगस्टला. सो खूप मजा येणार आहे ब्लॉग मध्ये. सो आता आपण जाऊया पुढे आणि पुढे जाऊन बघूया. आणि इकडे प्रभाग वगैरे ठेवलेले आहे, तर इथे खाली काय अशा प्रकारचा चिखल आहे. सो जाऊया पुढे आणि पुढे जाऊन एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो, आता आपण अरुंधती सरांच्या वर्कशॉपच्या आतमध्ये म्हणजे बाहेरूनच आपण मूर्ती बघितली, जे की खूप सुंदर सुंदर मूर्ती बनतात आहे. आणि आपल्याला तिथे अलाव नाही की आतमध्ये म्हणजे मूर्ती हे करायला. आणि पाठूनचा आवाज येतो, कुत्र्यांचा आवाज येते, नुसते भोगतात आहे तेव्हा तिकडे बसले कुत्रे, तिकडे ते 2 जण धावतात आहे, तर ते लोकांचा आवाज येते. सो त्याला इग्नोर मारा. आणि आता आपण जाऊया गणेश संकुल वर्कशॉप कडे. सो अरुंधती वर्कशॉपचं म्हणजे पाठीमागे खूप म्हणजे मूर्ती सुंदर सुंदर बनतात. आणि इकडे 2 पोरं लोक आहे, जो की तुम्ही इकडे बघू शकतात. सो आता आपण जाऊया आणि डायरेक्ट तुम्हाला तिकडे भेटूया. आणि परत वर्कशॉपमध्ये पण जर तुम्हाला जायचं असेल तर खूप सुंदर सुंदरचे घरगुती गणपती बाप्पाची मूर्ती आहे, जे की तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा. सो जास्त तुम्ही या कुत्र्याला काय करू, आता कुत्रा गपचूप नाही बसत आहे. चच्चा उसको शांत करो रे. सो आता आपण जाऊया आणि डायरेक्ट गणेश अंकुल वर्कशॉपच्या इकडे जाऊन तुम्हाला भेटूया. एक गप रे. तर मित्रांनो, आता आपण आले गणेश अंकुलच्या फ्रंट गेट कडे, जो की इकडे माझ्या पाठी बघू शकता. तर आता आपण आतमध्ये तुम्हाला दाखवतो. सो आतमध्ये फक्त एक ट्रॉली आणि त्या पाठी बाकीचं ते गणपती बाप्पाचं सामान ठेवलं आणि बाकीचा कारखाना तिथे तुम्ही बघू शकता. सो आता काम एकदम धूमधडाक्यामध्ये चालू आहे. आणि आतमध्ये आता बघूया. तर इकडनं तर आगमन तर झालेलं आहे आणि परेल उत्सव पण आगमन सुरू झालेलं आहे. आणि हा बोलायचं होतं की परेल उत्सव मध्ये जे ईश्वर आर्ट्स आहे ना, त्यांच्या मूर्तीची स्टार्टिंग प्राइस पीओपीची जी आहे 4,000 पासून आणि मातीचे गणपती आहे ते आहे 6,000 पासून. तर आता आपण जाऊया गणेश अंकुल वर्कशॉपच्या फ्रंट गेट कडे, तिथून आपण बघूया घरगुती बाप्पाचे गणपती. चला जाऊया आणि बोला गणपती बाप्पा मोरया. ब्लॉग मध्ये बनून राहा. सो मित्रांनो, आता आपण आलोय गणेश अंकुलच्या फ्रंट गेट कडे आणि इकडे तुम्ही बघू शकता बोरवलीचा महाराज आहे. त्याचं आगमन आहे 8 ऑगस्ट दुपारी 4 वाजता आहे. आणि इकडे आहे इंद्रनगरचा राजा, जे की त्याचं आगमन आहे 9 ऑगस्ट 2026 सकाळी 11 वाजता. आणि इकडे अजून एक आहे, जो की आहे घाटकोपरचा चिंतामणी, जो की 29 ऑगस्टला आहे. सो आता आपण आतमध्ये व्हिजिट करूया. आणि इकडनं आता वरतून मोनोरेल गेली, जो की त्या दिवशी आपण इकडे बघितलेला आवाज केलेला. आणि फर्स्ट आगमनच्या टाइमला पूर्ण विजय सेल इकडे बघत होता. सो आता आपण एंटर करूया आतमध्ये आणि घरगुती बाप्पाचे गणपती बाप्पाची मूर्ती बघूया. सो मित्रांनो, आता राईट साईडला अमर आर्ट्स आहे, जो की आपण तुम्हाला इकडे आता दाखवणार आहे बाहेरून, जो की ही आपण त्या दिवशी आतमध्ये मूर्ती बघितलेली. खूप सुंदरशी मूर्ती आहे, इकडे तुम्ही बाहेर बघू शकतात. सो हे सगळे कव्हर फटाफट करायला लागेल. आणि ते छोटे छोटे गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता, खूप सुंदर सुंदर बनवलेले आहेत. आणि या साईडला पण तुम्ही बघू शकतात. सो इतके क्यूट क्यूट मूर्ती आहे ना इकडे की म्हणजे विचारूच नका. एक लाईननी सिनेमॅटिक घेतो, ते तुम्ही सिनेमॅटिक बघा. तर चला. सो मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता खूप सुंदरशी आणि गोड गणपती बाप्पाची मूर्ती आहे, जो की एकदम छोटीशी बनवलेली आहे. आणि इकडे आपल्याला ओम तांडव बघायला भेटते, जो की 2025चा होता. आणि इकडे आपल्याला सेटअप बघायला भेटते. सो खाली पण एक सुंदरशी मूर्ती आहे, जो की इकडे नंदी आहे आणि हे दोघं खेळताना दाखवलं असं.
आणि इकडे पण तुम्ही बघू शकतात. सो खूप सारी इथे मूर्ती आहे जो की आपण एका जागेवरती नाही आता जास्त राहू शकत. सो आता आपण इकडे आपल्या समोर ते तुम्ही बघू शकता श्री गणेश चित्रशाला पण आहे. सो इकडे पण आपण तुम्हाला दाखवतो बाहेरूनच. सो आतमध्ये व्हिजिट करायला आपण बघूया कधीतरी आलेलं. आणि इकडे पण खूप लाईनीत म्हणजे सुंदर सुंदरशा मूर्ती आहे. सो एक एक आपण पूर्ण कारखाना आत बघूया. सो हे बघा इकडे, सो हे बघा इकडे एक मूर्ती बघा अशी झोपलेली आहे. आणि इकडे त्या पाठी उंदीर मामा आहेत. आणि इकडे एक खूप सुंदर अशी क्यूट क्यूट मूर्ती इथे बसलेली आहे बघा. इकडे पण एक मूर्ती आहे. म्हणजे इतके सारे मूर्ती आहेत ना की कव्हर करता करता पूर्ण दिवस निघून जाणार. तर आता आपण बघूया. सो आता आपण इकडनं जाऊया सार्थघाटच्या इकडे. सो चला. आणि इकडे एक समोर एक तुम्हाला मूर्ती दाखवतो जी इकडे तुम्ही बघू शकतात. एक खूप सुंदरशी मूर्ती दिसते जो की डायमंड वर्क खूप सुंदर केलेलं आहे. तर आपण व्हिजिट करूया सार्थघाटमध्ये. चला. सो आता आपण इकडे सार्थघाटच्या इकडे आहे. आणि इकडे तुम्हाला खूप सुंदर असे बाप्पाची मूर्ती बघायला भेटणार आहे बाहेर. जे की काय अशा प्रकारचे छोटे बाप्पाची मूर्ती वगैरे इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारची मूर्ती अवेलेबल भेटणार. आणि पाठीमागे एक मूर्ती तुम्ही बघू शकतात. सो खूप सुंदर आहे. आणि इकडे आपला अवनी आर्ट्स जो की आता खूप सुंदर आहे जो की बाहेरून तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे या साईडला आहे. तर हे खूप सुंदर वाटतात आहे. आणि इकडे एक छोटासा डॉगी पण ठेवलेला आहे. सो ह्या मूर्तीला तुम्ही फेटा बघू शकतात. तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता. आता आपण सार्थघाटच्या आतमध्ये आहे. आणि इकडे खूप सुंदर सुंदर अशी मूर्ती आहे जे की तुम्ही इकडे बघू शकतात. तर सो मित्रांनो आता आपण आलोय श्रेय आर्ट्स जो की इकडे तुम्ही बाहेरच मूर्ती बघू शकतात. खूप सुंदरशे आहेत. इकडे तुम्हाला मित्रांनो गणेश संकुलमध्ये ना खूप सुंदर सुंदरशी मूर्ती भेटणार आहे बघा. छोटूसा मोर आहे आणि त्या बाजूला अप्पाची मूर्ती आहे. सो आपला लालबागचा राजा इकडे तुम्ही बघू शकतात. आणि हे सगळे मातीचे मूर्ती आहे जे बाहेर ठेवलेले आहेत ते. सो वरती पण आहे अशा प्रकारचे. सो आता लाईटीमुळे काही दिसत नसणार. आणि आतमध्ये पण खूप सारी मूर्तीच आहे जो की एक 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 करून पूर्ण खूप वेळ जाणार. सो तुम्ही नक्की या जर येत असणार तर गणेश अंकुलमध्ये. पूर्ण मूर्ती. आणि इकडे वेले ब्रदर्स. सो वेले ब्रदर्सच्या इकडे पण बाजूला आता मूर्ती रेडी तर नाही सो दाखवू नाही शकत जास्त. तर आतमध्ये खूप सुंदर सुंदर अशी मूर्ती बनलेली आहे. इकडे तुम्ही समोर बघू शकता जे की शंकावरती उभी आहे. आणि तिकडे एक शेषनागवरती आहे. सो बाहेरूनच दाखवतो. आणि या साईडला पण वेले ब्रदर्स आहे जे की आता मूर्तीचं काम आतमध्ये पण चालू आहे. जे की तुम्ही अशा प्रकारच्या आता बघू शकतात. आतमध्ये कलरिंग वगैरे काम चालू आहे. आणि तिकडे शिवाय आर्ट्स जो की आता पूर्ण बंद केलेलं आहे. सो इकडे पण या साईडला वर्कशॉप आहे ते पण आता काम चालूच आहे. आणि या साईडला वर्कशॉप आहे ते पण काम चालू आहे. सो आता आपण जाऊया डायरेक्ट बाहेर. सो मित्रांनो आता आपण आलोय गणेश गल्लीच्या इकडे. बोललं तर आपला मुंबईचा राजाच्या इकडे.
तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि आज आपण म्हणजे अपडेट देणार आहे मुंबईच्या राजाचं किती काम झालंय आणि आपल्या लालबागच्या राजाचं पण. सो इकडनं आपल्याला बाहेरूनच बांबू वगैरे लावले दिसतात आहे. सो आपण पाद्यपूजनला तर गेलेलो नाही. सो आता आपण डायरेक्ट मंडप अपडेटला जाऊया आणि अपडेट बघूया किती काय आहे ते. चला. सो मित्रांनो, इकडे आता सगळं सामान वगैरे आलेलं आहे आणि बांबू वगैरे पण आलेलं आहे, जे की तुम्ही इकडे बघू शकता. सो इकडे आता ऑलमोस्ट काम चालू झालेलंच आहे आणि काम एकदम जोरात चालू आहे. बोललं तर इकडे तुम्ही बघू शकतात, जे की इकडे सगळं ठेवलेलं आहे, जे जे लागणार आहे ते. आणि इकडे आता अशा प्रकारचं आता आहे चालू आहे आणि खाली चिखल खूप आहे, जे की तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो आणि तेच पण पुढे ब्लॉगिंग करते. सो आता काम एकदम जोरात चालू आहे, जे की पाद्यपूजनच्या दिवशी तुम्ही लोकांनी बघितलं, पाद्यपूजन झालं आणि त्यानंतर पण लोक मुंबईचा राजा बोलला तर म्हणजे पाद्यपूजनच्या दिवशी पण लोक म्हणजे इकडे आलेले. सो आपण आलेलो नाही, ऍक्च्युली आपण बिझी होतो दुसऱ्या कामामध्ये. आणि इकडे समोर आता पण काम चालू आहे, जे की तुम्हाला दिसत असणार. आणि खाली चिखल तर एकदम लय म्हणजे लयच आहे. सो आता तिथे मुंबईच्या राजाची ट्रॉली मला वाटते आणि समोरच इथे तुम्ही बघू शकता मुंबईचा राजा इकडे बसतो, जो की इकडे बोल 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 22 फूट वाले की जय. तर आता अशा प्रकारचा इकडे थीम आहे आणि थीम यांचा आहे मित्रांनो. मला वाटते यांचा थीम काय होता, ह्यांचा थीम काय होता मला नाही माहिती. तर ह्यांचा थीम होता मला वाटतं विठ्ठलच्या यात काहीतरी होता, आय थिंक सो. सो आपण थीम तुम्हाला सांगूया. तो मित्रांनो, आता आपल्याला इकडे आपण थीम म्हणजे ही बनते. मला असं वाटते की थीम इकडे आपलं पंढरपूर सारखं बनणार आहे आणि आपला मुंबईचा राजा या वर्षीचा विठ्ठलच्या यात असणार आहे असं वाटतंय. तो इकडे तुम्ही बघू शकता मुंबईच्या राजाला 99 वर्ष झालेले आहे. समोर झूम करून दाखवतो आणि मुंबईच्या राजाची ट्रॉली पण तुम्हाला इकडे दाखवतो, जो की इकडे शायद मला वाटते मुंबईची राजाची ट्रॉली आहे. सो बघूया, नाव तर दिलं नाही पण मला हीच वाटते की मुंबईच्या राजाची ट्रॉली आहे आणि काम एकदम जोरात चालू आहे, इकडे तुम्ही बघू शकता. सो लवकरात लवकर आपला मुंबईचा राजा येणारच आहे. ओनली किती दिवस बाकी असतील, मला वाटते 40 या 35 डेज बाकी असणार. तो आता काम एकदम जोरात चालू आहे आणि तिकडे आपला समोर मुंबईचा राजा बसतो, जो की आपण तुम्हाला सांगितलं. आणि पाद्यपूजनच्या दिवशी इकडे पब्लिकची भीड म्हणजे काही कमी नव्हती. इकडे पण पब्लिक उभी होती आणि ही पूर्ण चिखलमध्ये पण पब्लिक उभी होती, जे की तुम्ही लोकांनी रील बघितली असणार. स्वतः पण जाऊया लालबागच्या राजाकडे आणि लालबागच्या राजाचं काय काम आहे चालू. आणि तिकडचं म्हणजे मंडप अपडेट तर खूप म्हणजे जास्त आहे, म्हणजे ऑलमोस्ट झालेलंच आहे. फक्त आता आपण तुम्हाला दाखवणार की काय आपण एकदा पण नाही गेलो लालबागच्या राजाच्या इथे, जर की आपण त्या दिवशी इकडनं कुठे गेलेलो चिंतामणीला, आता आपण तुम्हाला बाहेरून दाखवूया. तर आता आपण जाऊया लालबागच्या राजाच्या इथे आणि तिकडे तुम्हाला दाखवूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया आणि ब्लॉग एंड पर्यंत बघा. सो मित्रांनो, इकडे एक ट्रॉली आहे, जी की ही आहे मुंबईच्या राजाची ट्रॉली आतमध्ये तुम्ही बघू शकता. आणि इकडे होतं त्या दिवशी पाद्यपूजन, जो की हा जो आहे लावलेला तोच होता, फक्त थोडा बाहेर चेंजेस आहे. आणि तिथे जी ट्रॉली वगैरे ती दुसरी ट्रॉली आहे, ती मुंबईच्या राजाची ट्रॉली नाही. आणि इथे मुंबईच्या राजाची ट्रॉली आहे आणि इकडे काम एकदम जोरात चालू आहे, जो की तुम्ही इकडे बघू शकता. सो तिकडे आता स्टॅच्यू वगैरे आणून ठेवलेले आहेत आणि इकडे मुंबईचा 99 वर्ष इथून बघू शकता. आता आपण जाऊया आणि काम एकदम चालू आहे. सो आपल्याला नेक्स्ट वीक पर्यंत मला वाटते की अर्धा इकडे डेकोरेशन झालेलं दिसणार आहे. आता तेच चालू पुढे आणि आवाज तर येतोय की नाही माहित नाही. सगळं आपण जाऊया डायरेक्ट लालबागच्या इकडे. तर बघा गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे लालबागच्या राजाच्या इथे आणि हा फ्रंट गेट आहे, जो की तुम्ही इकडे बघू शकता. सो आता त्याचा थीम तर आपल्याला काही माहिती नाही काय प्रकारचा यावेळी बनणार आहे. सो एकदम धूमधाम मध्ये बनतंय, जो की तुम्ही इकडे बाहेर एकदम बघू शकता. फुल एकदम फटाफट मध्ये काम चालू आहे आणि आतमध्ये पण काम झालेलंच आहे अर्ध. तर आतमध्ये आता आपण जाऊया. आणि लास्ट टाइम लालबागच्या राजाच्या विसर्जनच्या टायमाला आपण तिकडे त्याच्यावरती म्हणजे चढून बसलेलो होतो. सो यावेळी आपण बघूया आणि आता आपण एंटर करूया. ही जी लालबागची राजाची गल्ली आहे, तर आता इथे ट्रॅफिक जाम तर तुम्ही बघू शकतात, गाडी येतात आहे. सो चला जाऊया आतमध्ये आणि बघूया यावर्षी. सो मित्रांनो, ही एवढीशी गल्ली आहे जी की लालबागच्या राजाची आहे आणि आपल्याला परत एकदा हरिओम भाई भेटलेले आहे इकडे जे की नमस्कार करून येतात आहे. लालबागच्या राजांचा विजय विजय असो. व्हिडिओ बनाव
चलो भाई. हा चलो. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि इकडे काम एकदम जोरात चालू आहे. सो समोरच लालबागचा राजा बसतो, जे की तुम्हाला माहिती असणार. सो पुढे जाऊया आणि पुढे जाऊन तुम्हाला दाखवूया. सो मित्रांनो, आता वरती आता काम चालू आहे, जे की इकडे आता शीट लावली गेली आहे वरती आणि काय अशा प्रकारचं आता काम चालू आहे. तो मित्रांनो, इकडे आता लालबागच्या राजाची आपण पाठच्या साईडला आलोय आणि इकडे समोर तुम्ही बघू शकता पूर्ण पॅक केलेलं आहे आणि या साईडला हनुमान मंदिर आहे. सो लालबागच्या राजाचं मला वाटतं आतमध्ये काम चालू आहे. सो आता आपण जाऊया डायरेक्ट मैदानमध्ये, जिथे लालबागच्या राजाची लाईन लागते. चला, बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, लालबागच्या राजाची समोर इथे ट्रॉली बाहेरच आहे आणि आपण आता बाहेर एकदम सिक्युरिटी लावलेली आहे. सो इथे लालबागच्या राजाचं काम चालू आहे, पटापट हे करतंय आणि इकडनं आपण डायरेक्ट आता जाऊया पुढे. सो अलाउड नाही इथे, सिक्युरिटी समोरच बघू शकता उभा आहे. तर चला जाऊया पुढे. तर मित्रांनो, इकडे तुम्ही ही आहे मेन गेट, जे की जिथे मेन लाईन असते ना लालबागच्या राजाची तिकडे. तर यावेळी असे काही प्रकारचे आता पंखे वगैरे लावलेले एकदम मस्तपैकी चांगले वाले आणि इकडे आता काम चालू आहे डेकोरेशनचं. तर आपल्याला थीम रिव्हील तर नाही माहिती. तर मित्रांनो, तुम्हा लोकांना आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण तुम्हा लोकांना तिन्ही वर्कशॉपचे अपडेट दिलेले आहे, जे की परेल वर्कशॉप, आपला अरुण राजगतीचा वर्कशॉप आणि गणेश संकुल वर्कशॉप, हे तिन्ही वर्कशॉप अपडेट दिले आहे. आणि प्लस मुंबईचा राजाचं पण मंडप अपडेट पण दिलं आपण तुम्हा लोकांना. आणि आपलं लालबागच्या राजाचं मंडप अपडेट दिलेलं आहे, जो की लालबागच्या राजाचं खूप एकदम धुमधडाक्यामध्ये काम चालू आहे. आणि तिकडे ॲक्च्युली अलाव नाही आहे, कारण सिक्युरिटी खूप आहे, पूर्ण इकडे सिक्युरिटी आहे पुढून पाठवून वगैरे. आणि लालबागच्या राजाची जी ट्रॉली होती ना, ती ॲक्च्युली बाहेर होती, जिथे लालबागच्या राजा बसतो त्या बाजूला होती, पण ती आतमध्ये ट्रॉली नाही गेलेली, जे की आपण तुम्हाला सांगितलं आतमध्ये गेले. आणि खूप मजा आली आजच्या व्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, 7 तारखेला आपल्या 2 आगमन आहे, जो की एक गोरेगाववरनं आहे, तो आहे मीराबाई इंदरचा लंबोदर. आणि गोरेगाववरनं बोरवलीवरनं आहे, तो आहे गोरेगावचा श्री विघ्नहर्ता. सो हे 2 आगमन आहे 7 ऑगस्टला. आणि 8 ऑगस्टला पण आगमन आहे. सो 8 ऑगस्टला आपण नंतर सांगू आणि 7 ऑगस्टला आपण तुम्ही लोक बघू शकता. सो आता आपण जाऊया आणि आजचा व्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला लोकांना व्लॉग कसा वाटला असेल नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनल नवीन असणार सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करून ठेवा. भेटूया एक मस्त ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. बोला गणपती बाप्पा मोरया.